खरें म्हटल्यार एक्चुअली आमी ITI अपग्रेडेशन करता ह्यो 5 बिजोले आसतली, वास्को आसतली, फार्मागुडी आसतली, म्हापसा आनी काकोडा ह्यो 5 ITI आमी अप्रॉक्सिमेटली 225 crores. 165 is from Tata and other from the government, means 68, around 200 crores. 168 crores rupees जे आसा हे टाटान स्पॉन्सर केले आणि उरलेले पैसे गव्हर्नमेंट ऑफ गोवा घालता आणि त्या खातीर हो सगळ्यात पयली टाटा टेक्नॉलॉजी किंवा टाटा इन्स्टिट्यूट हांचे खूब खूब अभिनंदन करता. नेटान तांचे पुराय देशात स्किल अपग्रेडेशन जावपाक जाय म्हणून टाटा हॅव टेकन द इनिशिएटिव्ह एंड दे हॅव स्पॉन्सर्ड दॅट फॉर डिफरंट ITI आणि गोंयांतले बी 5 ITI तेंच्यांनी घेतल्या. खातीर खरोखरूच मनापासून तांचे अभिनंदन. म्हाका दिसता देशांतले पयले स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आसतली गोवा तेंच्यांनी आपल्यो सगळ्यो ITI ह्यो ISO सर्टिफाईड केल्या. हांव डायरेक्टर आनी बाकी सगळ्या स्टाफाक खूब खूब अभिनंदन करता. खंयच्योच ITI ह्यो ISO सर्टिफाईड ना बट आमच्यो आसा. पयल्यान पयली म्हणजे ITI पयली दुय्यम स्थान दिताले. म्हणजे जशें प्रसादान सांगलें कोणाक कांयच जमना तो ITI गोंयचो. हो कन्सेप्ट बदलून सगळ्या जाणांनी ITIतले एड्युकेशन स्किल अपग्रेडेशन हे घेवचें. ह्या हाजेर आमी स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हो कन्सेप्ट हाडलो आनी खूब जाण ITIचें एडमिशन घेवपाक लागले. 8th पास आसत आनी 10th फेल आसत जाल्यार तेणी एका वर्साची ITI जर केली जाल्यार ती इक्विवलंट टू द 10th पास. फक्त ताका एकूच सर्क्युलर काडपाक जाय म्हणजे तो गव्हर्नमेंटाच्या MTS पोस्टाक एप्लाय करपाक एलिजिबल आसा. हो सर्क्युलर आमी इश्यू करता. ताका वेगळी बोर्डाची एग्जाम आनी दिवपाची गरज ना. ही विल बी द इक्विवलंट टू द 10th पास. ही कॅन डायरेक्टली म्हणजे 8वी पास आसा आनी जर भुरगो बरो चड शिकना जाल्यारूय तेणी डायरेक्टली ITI येवन एडमिशन घेवचें. ही विल बी इक्विवलंट फॉर द 10th पास ह्या हेजेर येतलो. 10th पास आसा आनी 12थाक तेणी म्हणजे 12थाक म्हणजे आर्ट्स आनी कॉमर्स किंवा सायन्स न करता तो जर ITIत आयलो जाल्यार एट प्रेझेंट आशिल्लें की ITI शिकची आनी 2 लँग्वेजचे सब्जेक्ट गोवा बोर्डाचे दिवचे हो आतांचो कन्सेप्ट आसा. पण आमी फुडल्या वर्साच्यान त्याय कन्सेप्टाचेर येता. तेणी 2 वर्सांची जर ITI केली जाल्यार ताका 12th पास ही इक्विवलन्सी येतली. ताका वेगळी बोर्डाची लँग्वेज सब्जेक्ट दिवपाची गरज लागची ना. ही विल कन्सिडर एज अ 12th पास कारण ITI केल्लो डायरेक्टली 10वी जावन केल्लो स्टेनो आसतलो किंवा 10वी जावन केल्ले सगळे कोर्सीस हे 2 वर्साचे ITI आसतले. हे डायरेक्टली गव्हर्नमेंटाच्या 12th पास क्वालिफिकेशनाच्या बरोबर येतले. ह्या वर्सा आमी तोय सर्क्युलर काडटा. थोडोसो आमकां फक्त एखादो दुसरो सिलेबसात चेंजीस करचे पडटलो बट ती इक्विवलन्सी 2 गजाली खातीर आमी दिता. 12th ITI पास जाल्ल्या भुरग्याक फाल्यां सकाळी जर दिसलें आपल्याक वर्टिकल मोबिलिटी जायी आनी आपल्याक आर्ट्साक एडमिशन घेवपाचें जर ताका दिसलें, आपल्याक जॉब करूंक वचपाचो ना, आपल्याक आतां BA करपाक जाय जाल्यारूय ताका BA डायरेक्ट एडमिशन मेळचें. ताज्या खातीरचें हें प्रोविजन आसा. सो ही कॅन डू म्हणजे एक्सटर्नल BA तर तो करूं शकताच बट इंटरनली जरी ताका कॉलेजीक एडमिशन घेवपाचें जरी जालें फाल्यां सकाळी ताणें विचार केलो जाल्यार तो ITIतल्यान डायरेक्टली 12th आर्ट्स किंवा इन फ्युचर ताजे सब्जेक्ट वायज तो कॉमर्साकूय वचूं शकता किंवा ताज्या व्यतिरिक्त ज्यो वेगळ्यो स्ट्रिम्स आसात 12थाच्या उपरांत त्या हेका तो एडमिशन घेवपाक शकतलो. हे प्रोविजन ह्या वर्सांतल्यान हांवें ऑलरेडी सेक्रेटरी एडमिशनाक इन्स्ट्रक्शन दिला की अशा पद्दतीचे ही इक्विवलन्सी आमकां हाडपाक जाय जेणे करून चडांत चड भुरगे इन्स्टेड ऑफ डुईंग ओनली दॅट आर्ट्स आनी कॉमर्स हातूंतच अडकून बसच्या पेक्षा ते ITIनी येवचे तेजेर आपलें स्किल अपग्रेडेशन करचें आनी स्किल अपग्रेडेशन केल्या बरोबर जर दिसलें जाल्यार तेणी फुडलें एड्युकेशन आपली वर्टिकल मोबिलिटी कंटिन्यू करची. अदरवायज जॉब करचो आनी जॉब करता आसतना तेणी एक्सटर्नल BA जी आहा पयली BA BCom BA वॉट एवर द थिंग्स बट एक्सटर्नल एड्युकेशन घेवचें इन्क्लुडींग द डिप्लोमा सर्टिफिकेट्स आनी शॉर्ट टर्म आनी लॉंग टर्म ड्युरेशनचे कोर्सीस हेय प्रोविजन आमी ITIतल्यान केला. आतापर्यंत आमचो टायअप टाटा बरोबर आसा, ACGL बरोबर आसा, सगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशनाच्या बरोबर आसा. गोंयांत जितके इंडस्ट्रियल असोसिएशन आसा त्या सगळ्यांच्या बरोबर म्हणजे ड्युरिंग द स्टडीज आमी न्यू कोर्सीस जे इंट्रोड्यूस केले विच इज इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट किंवा हॉटेल मॅनेजमेंट हे दोन्ही कोर्सीस आमी ITIतले इंट्रोड्यूस केले. खूप म्हणजे 10 ITIतल्यान आमच्या अशा पद्दतीचे वेगवेगळे कोर्सीस जे आसा हे सुरवात जाल्ले आसा. आमी ऑलरेडी
म्हणजे जे भुरग्यांक डिग्री करता आसतनाय बी तांकां सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा तांकां आयटीआयतले कोर्सीस करपाक जाय आसत जाल्यार लास्ट इयरच्यान तें सुरवात केल्या. फुडल्या वर्सा म्हाका दिसता जो अवेरनेस जाल्या उपरांत ड्युअल डिग्री किंवा डिग्री विथ डिप्लोमा सर्टिफिकेट हो घेवपाचो कन्सेप्ट गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात जातलो हाची म्हाका खात्री आसा. आमी थोड्याच दिसाच्या भितर बीवीजी ग्रुप्स विच इज स्किलिंग म्हणजे पुराय देशभर वेगवेगळ्या स्किलिंग हाच्या बरोबर टायप आसा. तांच्याय बरोबर आमचो टायप हो आमी रोखडोच फुडल्या एक 10-15 दिसाच्या भितर करता. हातूंत भुरग्यांक 2 संदी मेळटल्यो. म्हणजे एक तांच्या कडेन एक्सटर्नल एड्युकेशन कंप्लीट करपाचो अंडर युजीसी गायडलायन तांच्या कडेन प्रोग्राम्स आसा. त्या युजीसी गायडलायनीच्या सकयल जे भुरगे आमचे एक्सटर्नल ग्रॅज्युएशन करपाक शकतलेच पण त्याच बरोबर नॅशनल आणि इंटरनॅशनल ह्यो जॉब ऑपॉर्च्युनिटीज तेंच्या कडेन अवेलेबल आसा. ते प्लेसमेंट ग्लोबली दिवपाक तयार आसा. आयटीआयतल्या भुरग्यांक आमच्या ग्लोबली प्लेसमेंट दिवपा खातीर आमचो टायप आसा. इट इज मिनिमम टू मिनिमम म्हणटा तसो तांकां बऱ्यांतलो बरो पेमेंट दिवपा खातीर बीवीजी ग्रुप्स तयार जाला आनी वीच इज एन सर्टिफायड ऑथेंटीक म्हणटा तशें गव्हर्मेंटाच्या बरोबर जेन्ना टायप करून आमी जेन्ना भुरग्यांक ग्लोबली धाडटले फॉरेन कंट्रीज धाडटले तेन्ना इट इज एन बोथ म्हणजे आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेता कारण तितलें सगळें व्हेरिफिकेशन करून आमी तेंच्या बरोबर टायप करता. आमचे आयटीआय पास जाल्ले भुरगे हे म्हणजे मंथली अर्निंग्स 1 लाख रुपया पर्यंत करपाक शकतले. मंथली अर्निंग्स ही आमचे आणि तोच कन्सेप्ट दवरून आमी बीवीजी बरोबर टायप करता. जे जे इंटरेस्टेड आसतले ते भुरगे तांकां जर्मनी किंवा अशा फॉरेन कंट्रीज बीवीजीच्या बरोबर टायप करून जी ट्रेड तांकां गरज आसा त्या ट्रेडींतले भुरगे हांगासर ते ग्लोबली वेगवेगळ्या कंट्रीनी व्हरपाची बी तयारी आमी दवरल्या. म्हणजे फुडल्या वर्साच्यान होय कन्सेप्ट सुरवात जातले. ताका लागूनच म्हणजे आयच्या व्हर्च्युअल इनॉग्रेशनाच्या निमित्तान म्हाका दिसता म्हणजे आयटीआय शिकपी भुरग्यां खातीर ऑलरेडी एक तर 85% प्लेसमेंट आसाच पण आमचो हावेस आसा की आमी तो 100% प्लेसमेंटाचेर व्हरता. एक सुद्धा भुरगो हो खंयसरूच बेकार उरचो न्ही हाच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आनी म्हणून तर अशा पद्दतीन आमी अप्रेंटिसशीप प्रोग्राम सुरवात केल्या उपरांत 100% प्लेसमेंट इन द गव्हर्मेंट डिपार्टमेंट करपी गोंय हे देशांतले पयले राज्य आसा. 100% प्लेसमेंट हो गव्हर्मेंटाक केलो आनी जेणे करून मॅक्झिमम भुरगे हे गव्हर्मेंटातल्या सगळ्या डिपार्टमेंटांनी अकोमोडेट जाले. आज गोंयांत बरो वर्क कल्चर डेव्हलप जावपाक लागला. फाटलीं 2 वर्सां म्हणजे हांव फक्त बेकार आसा किंवा हांव कांयच करिना हे म्हणचे भुरगो सांगता आपूण अप्रेंटिसशीप जॉईन जाला. आपूण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान आसा, आपूण अकाउंट्स डिपार्टमेंटान आसा, आपूण पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटान आसा. अप्रेंटिसशीप करता म्हाका आयज काम कळोंक लागलां. पयलीं जो फ्रेश ग्रॅज्युएट जाल्लो भुरगो वतालो आनी ताका नक्की काम कितें आसा हेंच काम कळनाशिल्लें. ताका जेका आमी म्हणटा वर्क कल्चर हें काम कशें करचें हें त्या एका वर्साच्या अप्रेंटिसशिपीच्या पिरियडांत तो शिकपाक लागला. आनी म्हाका खात्री आसा हे भुरगे जेन्ना गव्हर्मेंटांत किंवा प्रायवेटांत जॉईन जातले तेन्ना बऱ्या पद्दतीचो आउटपूट जो गरज आसा तो बरो वर्क कल्चर त्या डिपार्टमेंटांतूय आनी बरो आउटपूट हे तो डिपार्टमेंटाक दिवपाक शकतले किंवा प्रायवेट सेक्टरान दिवपाक शकतले. म्हाजो तर हावेस आसा हांवें पयर 2-3 कंपनीक स्ट्रिक्टली सांगलां की भुरग्यांक तुमी म्हणजे भुरग्यांचे करियर स्पॉयल करचे ना. इन केस तुमी तांकां अप्रेंटिसशीप म्हणून घेता आसत इंटर्नशीप म्हणून घेता आसत जाल्यार तांकां फुडें जर तुमी कन्फर्म करतले आसत जाल्यारूच तांकां कंटिन्यू करात. अदरवायज स्टायफंडाच्या पयशांनी तांकां तुमी एका वर्सा उपरांत घरा धाडल्यार जाता. दे जॉईन इन द डिफरंट कंपनी बट 15,000चेर तांकां 3-3 वर्सांनी 4-4 वर्सां घेवं नाका. तुमी आफ्टर दॅट इफ द जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्या कडेन ना तुम्ही इंटर्नशीप सोंपल्या उपरांत तांकां परमनंट करूंक शकना आसत. तुमच्या कडेन एका वर्सा उपरांत नोकरी मेळचे ना आसत तांकां सांगा तुमी घरांतला देन जॉईन इन डिफरंट कंपनी. बट बेटर वे बेस्ट तुमी स्टायफंड तांकां दिवन तांकां स्पॉयल करूं नाका. जाका आमी म्हणटा की अननेसेसरी त्यांची फुडली 2 वर्सां पिड्यार जायत जाल्यार तांकां बरे कंपनीत काम मेळूंक शकना. म्हणून हांवें हें स्ट्रिक्टली प्रायवेट कंपनीकूय सांगता तुम्ही 2 वर्सां जाल्यार 2 वर्सांच त्यांची अप्रेंटिसशीप घ्या. 3ऱ्या वर्सा तांकां अननेसेसरी जॉईन करून घेवं नाका. दे गो समवेअर एल्स दे गेट बेटर जॉब. आनी ताका लागूनच आमी स्ट्रिक्टली हे फॉलो करपाकूय सुरवात केला. ज्या कंपनीन जर 2 वर्सां मेरेन तांकां कंटिन्युअसली दवरता आसत जाल्यार परमनंट करपाची जबाबदारी सुद्धा त्याच कंपनीन घेवपाक जाय. कारण त्यांचो फुडले भविष्य तेजे पिड्यार जावपाक जायना. ताका त्या कंपनीत परमनंटली जॉब दिवपाक जाय. हे स्ट्रिक्टली गव्हर्मेंटा कडल्यान ह्यान फुडें फॉलोय करतले. आमचे लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट हे फॉलो करपाकूय घेतला. त्या खातीरच आमी इंटर्नशीप अप्रेंटिसशीप कोण जॉईन जाला हाचे रिकॉर्ड्स ऑलरेडी घेवपाक सुरवात केल्या.
ताज्या फुडें इवन प्रायव्हेट सेक्टरांतले बी सगळ्या अशा पद्दतीचे रिकॉर्ड्स आमी घेवपाक आतां सुरवात करतले. त्या खातीर IITतल्या भुरग्यां खातीर आयचो दीस हो खरोखरूच भांगराळो दीस आसा, ज्या निमित्तान गोंयांतल्या सगळ्या IITयांनी किंवा गोंयांतल्या सगळ्या स्किल डेव्हलपमेंट ह्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आमी खूब मोठो बदल हो करपाक आयच्यान सुरवात केल्या. म्हाका दिसता फुडल्या 15 ते 18 म्हयन्याच्या भितर हे प्रोजेक्ट कंप्लीटूय जातले आनी 2 वर्सांच्या भितर जी नवीन भुरगीं IITयांनी एडमिशन घेवपाचे आसा तांकां बऱ्यांतलो बरो इन्फ्रास्ट्रक्चर आनी बऱ्यांतले बऱ्यो स्किलिंग मशिनरी जी आसा ती त्या IITयांनी अवेलेबल जातली. परत एकदा हांव सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा दिता. आमी स्किलिंगा खातीर बरो फ्युचर आसा त्याची चडांत चड भुरग्यांनी ह्या स्किलिंगात येवचें आनी हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन किंवा गोंय सरकारच्या वतीन टाटा टेक्नॉलॉजी हांचे खूब खूब धन्यवाद म्हणटा.